मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आजची जी काही महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे ती आपल्या एक शेतकरी बांधवांसाठी एक दुय्यम व्यवसाय म्हणून एक महत्त्वाची योजना ठरू शकते. कारण की मित्रांनो, शेतकरी बांधवांना एक पूरक व्यवसाय म्हणून शेतीसोबत एक महत्त्वपूर्ण व्यवसाय म्हणून किंवा एक नवीन व्यवसाय सुरू कोणाला करायचा असेल तर त्यांच्यासाठी योजना नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे मत्स्यपालनासाठी जवळपास 60% अनुदानावर हे संपूर्ण योजना देत आहे. तर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, यासाठी अटी शर्ती, कागदपत्रे, अर्ज कोठे करावा लागेल याची A to Z डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं जर तुम्हाला या योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर कशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी प्रोसेस करू शकता त्याची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर या योजनेची डिटेल माहिती जाणून घेऊया. सर्वात अगोदर मित्रांनो, या योजनेचं नाव पाहायला गेलं तर प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजना अशा प्रकारे असणार आहे. या योजनेसाठी मत्स्यपालनासाठी मिळणार जवळपास 60% अनुदान. तर या योजनेसाठी तुम्हाला 60% अनुदान इथे भेटणार आहे. या योजनेचे महत्त्वाचे फायदे पाहायला गेले तर इथे पाहू शकता, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, रोजगारांना एक संधी वाढवेल, आधुनिक तंत्रज्ञानात वापरता करता येईल, माशांची गुणवत्ता व निर्यात सुधारेल आणि परदेशात निर्यातसुद्धा वाढेल. या संपूर्ण गोष्टींची विचार करून ही महत्त्वपूर्ण योजना जी की आपली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचे अशा प्रकारे महत्त्वाचे फायदे इथे दिलेले आहे. यामुळेच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर या योजनेचे काटे व शर्ती पण दिलेले, ज्या अंतर्गत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. ज्यामध्ये पाहू शकता, अर्जदार हा भारताचा रहिवासी असला पाहिजे. भारतातलेच रहिवासी या योजनेचा अर्ज करू शकतात. मत्स्यपालन सुरू केलेले असावे, म्हणजे त्यानं सुरुवातीला मत्स्यपालन हे स्टार्ट केलेले असावे. अर्जदार शेतकरी, महिला, शेतकरी व SC ST यामधला असला पाहिजे. म्हणजे कोणताही शेतकरी बांधव असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता. अनुदानासाठी अर्ज करणे तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे. कारण की जर तुम्ही अनुदान अंतर्गत अर्ज करत असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभ बेनिफिट या योजनेअंतर्गत दिला जात आहे महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारकडून. तलाव तयार करणे, बियाणे वापरणे, सौरपंप व उपकरणे स्वीकारण्यासाठी तयारी असावी. म्हणजे जे काही यासाठी आवश्यक लागणारी इक्विपमेंट असतील, जे काही साधने असतील ते तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही इथे स्वीकारलं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तयार पाहिजे या योजनेसाठी. या योजनेअंतर्गत जे काही व्यवसाय तो व्यवसाय करण्यासाठी तुम्ही तयार असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जिम्मेदारी या योजनेची घेतली पाहिजे, या व्यवसायाची घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे या योजनेच्या अटी दिलेल्या, या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता या योजनेसाठी काय आवश्यक कागदपत्रे लागतात जे की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड, नंतर बँक पासबुक, शेतजमिनीचा दाखला ज्यामध्ये 7/12 किंवा 8चा उतारा किंवा मालकीचे कागदपत्रे जे काय असेल ते, नंतर तुमचा जातीचा दाखला. जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल, SC ST मधून असाल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. नंतर आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे तिथला रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणारच आहे. आदिवासी प्रमाणपत्र, मासेमारी कार्ड किंवा परवाना, तसेच तुमच्याकडे मासेमारी कार्ड किंवा परवाना असणे आवश्यक आहे. त्याच अंतर्गत तुम्ही या योजनेसाठी अर्ज मित्रांनो करू शकता. आता तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर सर्वात अगोदर हे कार्ड तुम्हाला इथे काढावे लागेल. मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्रे इथे दिलेली आहेत. ही संपूर्ण कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे चांगल्या प्रकारे मिळू शकता. आता यानंतरची शेवटची प्रोसेस म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे. तर मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत ही अगदी सोपी पद्धतीने इथे महाराष्ट्र सरकारने ठेवलेली आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, दिलेली वेबसाईट आहे https:/PMMSY म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संगोपन योजना .gov.in अशा प्रकारे वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे. अर्ज सादर केला की त्याची पडताळणी केली जाते आणि अर्जाची मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान आणि कर्जाची सोय इथे केली जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता. खूप सोपी पद्धतीने ऑनलाईन प्रोसेस इथे केंद्र सरकारने दिलेली आहे, ज्या अंतर्गत तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ इथे मिळू शकता. एक शॉर्टमध्ये तुम्हाला एक डेमो पण दाखवतो, म्हणजे कशा प्रकारे ही वेबसाईट असणार आहे. एक तुम्हाला ती वेबसाईट पण ओपन करून दाखवतो, PMMSY.gov.in. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ते सर्च करायचं आहे
PMMSY प्रधानमंत्री मत्स्य संगोपन योजना .dof.gov.in अशा प्रकारे एक नंबरची वेबसाईट आहे, त्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. तरी पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट आहे. सिम्पली या वेबसाईटवरच तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजना ही अशा प्रकारे वेबसाईट आहे. याची लिंक तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. तिथे जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. या योजनेअंतर्गत जेवढे काही कस्टमर, जेवढे काही शेतकरी असतील त्यांना जो काही लाभ भेटलेला आहे त्याचे पूर्ण डिटेल इथे दिलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण वेबसाईट असणार आहे. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.